बोला. गेल्या वेळच्या तासामध्ये आपण खेळांच्या दुखापतीवर उपचार हा दुखापतींच्या प्रकारावर अवलंबून असतो. हा पॉइंट आपण गेल्या वेळेस बघितलेला होता. त्यातील मग राईस पद्धत जी आहे ती पद्धत, पुन्हा अधिक गंभीर दुखापती असतील किंवा शस्त्रक्रियेची गरज असेल, अशा पद्धतीने आपण हा भाग बघितलेला होता. तर आजच्या तासामध्ये आपण पुढे जाऊयात. तर दुखापतीचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, ज्यावेळी खेळ खेळताना पडल्याने, मुरगळल्याने, पिचकल्याने वेगवेगळे दुखापती होतात. तर त्याच्यावरती योगाभ्यास आपल्याला काय बघता येईल, बरोबर आहे? तर ते बघूयात आपण. दुखापतीतून सावरताना योगाभ्यास हा पॉइंट आपल्याला आज बघायचा आहे. तर दुखापतीतून सावरताना जो योगाभ्यास आहे त्याच्यासाठी आपल्याला 3 टप्पे बघायचे आहेत. पहिला टप्पा आहे तीव्र टप्पा, दुसरा आहे उपतीव्र टप्पा आणि तिसरा आहे क्रॉनिक स्टेज म्हणजे जुनाट, बरोबर आहे? अशा पद्धतीनं कोणत्याही जखमेतून पुढे येताना, दुरुस्त होताना आपल्याला ह्या 3 टप्प्यातून जावं लागतं, बरोबर आहे? तर पहिला टप्पा बघूया, तीव्र टप्पा काय आहे. तीव्र टप्प्यामध्ये काय सांगता येईल नेमकं? तर दुखापतीनंतरचा हा पहिला टप्पा आहे म्हणलेला आहे, बरोबर आहे? दुखापतीनंतरचा पहिला टप्पा, बरोबर आहे? तर याच्यात काय सांगता येईल? याच्यामध्ये तुम्हाला तीव्र वेदना, जळजळ आणि काही वेळा रक्तस्राव होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात आपण खेळता खेळता पडलो तर त्या ठिकाणी, लागलेल्या ठिकाणी, खरचटलेल्या ठिकाणी किंवा मुरगळलेल्या ठिकाणी तीव्र वेदना जाणवतील किंवा जळजळ जाणवेल किंवा खरचटलेला असेल तर रक्तस्रावही त्या ठिकाणी होऊ शकतो. तर ही जी लक्षणं आहेत ते आपल्याला तीव्र टप्प्यामध्ये दिसून येतील, बरोबर आहे? पुढे काय सांगितलेलं आहे? पहिले 2 ते 3 दिवस. आता बघा, लगेचच योगाभ्यास इथं आपल्याला करता येईल का हो? नाही सर. सांगा बघू. नाही सर. अशा अवस्थेमध्ये आपल्याला लगेचच योगाभ्यास करता येईल का? आपला पाय नाही. दुमडलेला आहे आणि आपण लगेच उद्या लगेच योगाभ्यास चालू करता येईल का? नाही. बरोबर आहे. तर आपल्याला लगेचच योगाभ्यास करता येणार नाही. मग काय करायचं आहे? काय उपचार करता येईल? गेल्या तासात पण आपण पाहिलंय, विश्रांती. आणखीन थोडे प्राथमिक उपचार करावे लागतील सर. म्हणजे प्राथमिक उपचार आपल्याला करावे लागतील, बरोबर आहे? मग तेच आपण गेल्या वेळेस पण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये बघा काय काय आहे. तर यामध्ये पहिले 2 ते 3 दिवस आपल्याला विश्रांती खूप महत्वाची आहे. त्या भागाला हालचाल वगैरे काही न करता हालचाल होणे हे टाळावं लागेल, बरोबर आहे? आणि त्यासोबत राईस नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे रेस्ट, विश्रांती असेल, आयसिंग असेल, कॉम्प्रेसिंग असेल किंवा हीट म्हणजेच हीट असेल किंवा इलिव्हेट, असे वेगवेगळे प्रकार आपल्याला तिथं लागू करता येतात. याचा सल्ला आपल्याला तिथं देता येतो. इथं मात्र लगेचच आपल्याला योगाभ्यास करायचा नाही. पुढे काय सांगितलेलं आहे? तर दुखापत वाढू शकेल अशा कोणत्याही हालचाली करणे टाळा. हा आहे तुमचा तीव्र टप्पा, बरोबर आहे? तीव्र टप्प्यामध्ये आपल्याला कोणत्याही हालचाली करायच्या नाहीत.
सगळ्यात महत्वाची गरज आहे ती विश्रांतीची, रेस्टची. होता होईल तेवढा तो भाग आपल्याला रेस्टमध्ये ठेवायचा. बरोबर आहे. मग काय पुढं काय करता येईल त्याच्यासाठी? सूज कमी झाल्यानंतर बघा काय म्हणलेलं आहे, सूज कमी झाल्यानंतर. मग सूज कमी कधी होईल? 2 ते 3 दिवसानंतर आपली सूज थोडीशी उतरायला लागेल. मग या 2 ते 3 दिवसाच्या नंतर सूज कमी झाल्यानंतर तुम्ही काही हलक्या हालचाली करू शकता. बरोबर आहे. म्हणजेच हलक्या हालचाली म्हणजेच आपण सूक्ष्म व्यायाम म्हणू का हो इथं? म्हणता येईल का? किंवा सूक्ष्म व्यायाम देता येतील का 2-3 दिवसात लगेच? हम्म, नाही सर. इथं पण आपल्याला देता येणार नाहीत. फक्त बोलते का ना हलक्या तू काय म्हणलं? कनेक्ट नहीं वो बोल के मन नको लगा रुक एक मिनिट. तर इथं फक्त हलक्या हालचाली आपण करू शकतो. थोडंफार आता समजा पाय पिचकलेला असेल तर थोडंफार पुढं मागे करणे, थोडंसं हलवण्याचा प्रयत्न करणे. बरोबर आहे. परंतु इथं पण आपण सूक्ष्म व्यायाम देऊ शकत नाही. बरोबर आहे. तसेच दुखापत झालेल्या स्नायूंना बळकट करण्यासाठी किंवा ताणण्याचा कोणत्याही व्यायाम टाळावा. काय हो की मन बोल का मन चिजा को कंटाळा नको लखाव. हा बघू. नाही आहे. चालायचं. बरोबर. थोडी वेळ आहे. तर बघा त्या ठिकाणी आपल्याला फक्त सूक्ष्म हालचाली तेवढ्या करायच्या आहेत. परंतु सूक्ष्म व्यायाम मात्र लगेचच आपल्याला इथं देता येणार नाही. हा झाला आपला तीव्र टप्पा. आता त्याच्या पुढे जाऊन बघूयात उपतीव्र टप्पा काय आहे. या टप्प्यामध्ये काय काय लक्षणं दिसून सर येतात. आवाज बारीक येतो एकदमच. उपतीव्र टप्पा बघूयात. आता येतोय का? हा येतोय सर. ठीक आहे. उपतीव्र टप्प्यामध्ये आपल्याला काय केलं किंवा काय आपल्याला देता येईल बघूया. तर या टप्प्यामध्ये या क्षणभंगूर अवस्थेत शरीर खराब झालेले ऊतक दुरुस्त करू लागते. बरोबर आहे. जखम झाली. बरोबर आहे. जखम झाल्याच्या नंतर ती जोखम नैसर्गिक तुम्ही उपचार करा किंवा न करा, गोळ्या औषधं करा किंवा न करा, शरीर हे आपलं आपण नॅचरली त्याला दुरुस्त करू लागतं. बरोबर आहे. तर 2-3 दिवसामध्ये सूज उतरणे वगैरे त्या गोष्टी घडून येतील. त्याच्यानंतर मात्र ज्या भागाला दुखापत झालेली आहे त्या भागामध्ये मात्र दुरुस्त होण्याच्या क्रिया आपोआप घडू लागतील. याला म्हणायचं आहे उपतीव्र टप्प्यामध्ये या गोष्टी घडू लागतील. बरोबर आहे. तसेच सुमारे 1 ते 3 आठवड्यानंतर लक्षणे दूर होऊ शकतात. बघा पहिला टप्पा 2 ते 3 दिवसामध्ये ओसरू शकतो. त्यानंतरचा दुरुस्तीचा किंवा त्या भागामध्ये स्ट्रेंथनिंग येणारा भाग जो आहे तो 2 ते 3 आठवड्यानंतर आपल्याला दिसून येऊ लागेल. मग अशा वेळी आपल्याला कोणता योगाभ्यास देता येऊ शकतो बघूया. तर तुम्ही अशा व्यायामापासून सुरुवात करू शकता जे तुमच्या गतीची श्रेणी वाढवतात, जसे की सूक्ष्म व्यायाम. आता इथं मात्र आपल्याला सूक्ष्म व्यायाम देता येतात, कारण तीव्र टप्प्यातून आपण थोडंसं पुढं गेलेलो आहोत. एक पायरी आपण पुढं चढलो. बरोबर आहे. तीव्र टप्प्यामधली जी लक्षणं सूज वगैरे होती ती ओसरून गेलेली आहे आणि जखम म्हणा किंवा लागलेला भाग हा दुरुस्त व्हायला लागलेला आहे. त्यावेळी मात्र आपण सूक्ष्म व्यायाम त्या ठिकाणी देऊ शकतो. बरोबर आहे. परंतु आपण सूक्ष्म व्यायाम देताना जर समजा वेदना असतील किंवा सुन्नपणा जाणवत असेल किंवा मुंग्या येणे असे जर लक्षणं त्यावेळेस दिसत असतील सूक्ष्म व्यायाम देताना सुद्धा, तर त्यावेळी मात्र आपल्याला परत तिथं सूक्ष्म व्यायाम थांबवायचे आहेत. लक्षणं बघायची आहेत.
कोणताही योगाभ्यास आपल्याला देताना याच वेळी नाही. आता समजा आपण खेळामधला हा जो प्रकार बघतोय हे असेल किंवा आणखीन कुठला असेल, कोणताही व्यक्ती जर तुमच्याकडे आला योगाभ्यासासाठी आणि तुम्ही त्याला योगाभ्यास दिलाय की बाबा हे कर, आणि तो करू लागलाय, परंतु त्याची लक्षणं कमी न होता उलट जास्त वाटायला लागली, तर त्यावेळी आपण योगाभ्यास तो चालू ठेवू शकतो का हो पुढं? नाही सर. बरोबर आहे. तर मग काय लक्षणं दिसली पाहिजेत? आपण योगाभ्यास देतोय, त्याला 2-3 दिवस झालं योगाभ्यास देतोय. काय लक्षणं दिसावी योग्य असेल, काय लक्षणं दिसणं त्याला? सांगू शकाल का? तर तिथे सुन्नपणा आलेला असतो जरा. मग त्यासाठी आपण अशा ज्या काय वेदनामुळे ज्या मुंग्या बिंग्या येतात त्याच्यावर आपण थोडं त्यांना वज्रासनात वगैरे बसायला सांगू शकतो. थोडं थोडे हालचाली देऊ शकतो सुषमाच्या. तसं नाही, हा इथला प्रकार म्हणून नाही. समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे योगाभ्यासासाठी आला, बरोबर आहे. स्पोर्ट्सशी संबंधित नाही, कुणीही असेल, किंवा गुडघेदुखीचा असेल किंवा कंबरदुखीचा असेल, कोणता तरी व्यक्ती तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याला योगाभ्यास देताय दररोज. 2-3 दिवस योगाभ्यास दिला तुम्ही. मग 2-3 दिवसानंतर, 4 दिवसानंतर, 5 दिवसानंतर त्याच्यामध्ये काय लक्षणं दिसावीत? सर त्याचं ते दुखणं असेल ते थोडं कमी होतंय का ते बघावं लागेल. आणि त्याच्याच बरोबर गुडघेदुखी आहे किंवा कंबरदुखी आहे यासाठी आपण जेव्हा योग देतो त्यावेळेला एकतर तिथले स्नायू पहिल्यांदा असे हे असतात, टीप झालेले असतात. मग ते पहिल्यांदा त्याच्यामध्ये किती त्यांना त्याची तीव्रता कमी झाली आहे पुढच्या वेळेला हालचाल करताना त्यांच्यावर लक्ष ठेवून आपण बघू शकतो. हो. ज्यावेळी समजा आपण कोणताही योगाभ्यास आपण कोणत्याही कारणासाठी देऊ, त्यावेळी त्या पेशंटमध्ये आहे त्या स्थितीपासून जास्त त्रास व्हायला नको त्या व्यक्तीला. समजा तो त्रासाला कंटाळून तुमच्याकडे आलाय, बरोबर आहे. त्याला त्रास भरपूर होतोय. गोळ्या खाऊन तो थकलाय, टॅबलेट्स घेऊन थकलाय आणि हे सर्व करून तो तुमच्याकडे आलाय, बरोबर आहे. मग मग त्यावेळी मात्र योगाभ्यास देताना आपण खूप लक्षपूर्वक, काळजीपूर्वक योगाभ्यास देणं गरजेचं असतं. जर समजा तुम्ही त्याला कुठला तरी योगाभ्यास देताय आणि परत त्याच्या लक्षणामध्ये थोडीफार वाढ दिसत असेल किंवा आणखीन त्रास जो होता त्याच्यापेक्षा आणखीन जास्त वाटत असेल, अशा वेळी मात्र आपण दिलेला योगाभ्यास कुठंतरी चुकतोय, असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये बदल म्हणा किंवा त्याची शारीरिक कमतरता काय आहे, नेमकं त्याला कशाची कमतरता आहे, अशा सगळ्या गोष्टी जाणून तिथं योगाभ्यास देणं गरजेचं असतं. मग योगाभ्यास देताना अतिरिक्त त्रास तर व्हायलाच नको आहे, बरोबर आहे. त्याचा जो त्रास आहे तिथंच थांबला असेल तर ठीक आहे. परंतु त्याच्यापेक्षा कमी होत जाणं, थोडाफार कमी होण्याचा अनुभव येत जाणं, हे मात्र योग्य योगाभ्यासाचं लक्षण आहे. तर आपण दिलेला योगाभ्यास हा योग्य होतोय. आपण चाललेला मार्ग, आपण चाललेली वाट ही योग्य आहे असं समजून आपण त्याला योगाभ्यास देऊ शकतो. तर इथं सुद्धा तसं सांगितलेलं आहे, की उपतीव्र टप्प्यामध्ये आपण सूक्ष्म व्यायाम वगैरे त्याला देऊ शकतो. जेणेकरून त्याच्या मांसपेशीमध्ये बळकटी येईल, बरोबर आहे. लवचिकता येईल आणि परत पूर्ववत तो भाग कार्य करण्यास सक्षम होईल. कशामुळे? वेगवेगळ्या सूक्ष्म व्यायामामुळे. परंतु असे सूक्ष्म व्यायाम देताना उपतीव्र टप्प्यामध्ये वेदना, सुन्नपणा, मुंग्या वगैरे अशी काही लक्षणं जर येत असतील, तर त्यावेळी मात्र थोडंसं थांबायचं आहे. किंवा योगाभ्यास बदलून बघा. नसेल तर आणखीन थोडे दिवस थांबा आणि परत त्याला योगाभ्यास द्या. परंतु इथं आपण योगासनं वगैरे देऊ शकतो का हो या टप्प्यात? नाही. योगासनं
जरी दिली तर तो भाग जो आहे शरीराचा दुखापतग्रस्त तो भाग वगळून द्यावा लागेल, कारण जास्त ताण त्या ठिकाणी सहन होणारा नाही. पुढे बघूयात. क्रॉनिक स्टेज म्हणजेच जुनाट. जखम तर दुरुस्त झालेली आहे, पहिला टप्पा संपलाय, दुसरा टप्पा सुद्धा संपलाय, परंतु त्याच्या वेदना कमी न होणं किंवा त्या भागामध्ये त्रास जाणवणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आणखीन चालूच आहेत. मग मात्र यामध्ये काय करता येईल आपल्याला बघूया. बघा काय सांगितलेले त्यात, खराब झालेले टिश्यू नवीन सह बदलले गेलेले आहेत, म्हणजे जखमग्रस्त भाग दुरुस्त झालेला आहे या या स्टेजमध्ये, परंतु इजा पूर्णपणे बरी झालेली नाही. तर काय म्हणता येईल, तुम्ही तुमच्या पूर्वीच्या योगाभ्यास परत येऊ शकता, परंतु प्रभावित भागावर जास्त शक्ती वापरणे टाळावे लागेल. बघा तीव्र टप्प्यामध्ये आपण काय केलेलं आहे, फक्त हालचाली केल्या, छोट्या हालचाली आपण इथं तीव्र टप्प्यामध्ये केल्या. उपतीव्र टप्प्यामध्ये आपण काय केलं हो, सूक्ष्म व्यायाम दिले, बरोबर आहे. सूक्ष्म व्यायामानंतर थोडी थोडी आपण त्याच्यामध्ये बळकटी आणू शकतो. त्यानंतर क्रॉनिक स्टेजमध्ये मात्र आपण सूक्ष्म व्यायाम प्लस सुलभ आसनांचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. सुलभ आसना म्हणजे काय सांगता येईल हो? पतंजलीची सोपी व्याख्या असणार. आसनांची, सोपी आसनं, जी का जास्त ताण देणारी आसनं मात्र इथं टाळायची आहे. त्या भागाला थोडाफार ताण पडेल अशी आसनं आपण तिथं देऊ शकतो, परंतु जास्तीचा अतिरिक्त ताण पडेल अशी आसनं मात्र इथं सुद्धा आपल्याला टाळायची आहेत. आता बघा क्रॉनिक स्टेजमध्ये आपल्याला काय काय सांगता येईल, तर सूक्ष्म व्यायाम प्लस सुलभ आसनांचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो. मग बघा तिन्ही टप्पे आपले संपले, बरोबर आहे. सुलभ आसनांचा अभ्यास सुद्धा आपण थोडाफार चालू केलाय आणि लक्षणं सुद्धा थोडी थोडी कमी व्हायला लागलेली आहेत, त्रास कमी झालेला आहे, दुखापत कमी झालेली आहे, पूर्णपणे बरी झालेली आहे, परंतु त्या भागामध्ये बळकटी यावं यासाठी आपला योगाभ्यास पूर्ववत आता आपण चालू करू शकतो. बघा काय म्हणलेलं आहे, पुन्हा सुरू, हा चौथा जो आपला पॉइंट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दुखापतीची लक्षणे दूर झाल्यानंतर योगाभ्यास आपण पुन्हा सुरू करू शकतो, बरोबर आहे. परंतु काय सांगितलेलं आहे बघा, काय म्हणले, दुखापतीची लक्षणे दूर झाल्यानंतर योगाभ्यास पुन्हा सुरू करा, पण योगाभ्यास करताना योगा ब्लॉक्स, योगा स्ट्रेप्स, ब्लँकेट्स, उषा, कुशन आणि योगा व्हील इत्यादींचा वापर करावा. हे हे कशासाठी हो मग आता, सपोर्ट साठी सर, सपोर्ट पोट- मिळण्यासाठी. बरोबर आहे. दुखापत पूर्ण बरी झाली, आपण चांगल्या पद्धतीनं चलू शकतो, फिरू शकतो, सगळं व्यवस्थित झालेलं आहे, पण पूर्ववत जो आपला नियमित सराव जो होता पूर्वीचा, तशा पूर्वीच्या सरावामध्ये आपल्याला जायचं आहे, पण अशा वेळी सुद्धा आपल्याला ब्लॉक्स म्हणा किंवा व्हील्स म्हणा, स्टेप्स म्हणा, या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे, कारण आपल्या शरीराची ती सवय सुटलेली असते योगाभ्यास करण्याची. त्या असे असेल किंवा दुखापतग्रस्त भागाला जास्त ताण येऊ नये म्हणून सुद्धा आपण त्या गोष्टींचा आपण तिथं वापर करायचा. तर अशा पद्धतीने आपला योगा, स्पोर्ट्स इंजुरीज आणि योग अभ्यास हा पॉइंट आता इथं बघितलेला आहे. याच्यामध्ये काही अडचणी वगैरे असतील तर सांगू शकतो.
14 पॉइंट होता आपला स्पोर्ट्स इंजुरीज अँड योगा ट्रीटमेंट, खेळाच्या दुखापती आणि योग उपचार. अशा पद्धतीनं सेकंड मॉड्यूल जो आहे तुमचा दुसरा, त्याच्यामध्ये 14 पॉइंट संपलेला आहे. म्हणजे शेवटचा पॉइंट. या ठिकाणी तुमचं मॉड्यूल सेकंड जे आहे ते पूर्ण होतं. याच्यात काही अडचणी वगैरे असतील तर सांगू शकता. तर याच्यात तर अडचण नाहीये, पण दुसरी एक शंका विचारू का? हो, बोला की. आपण आधी नियम पाहिले होते याच्यासाठी स्पोर्ट्ससाठी, तर त्याच्यामध्ये अपरिग्रह याचा कसा वापर होऊ शकतो स्पोर्ट्समध्ये? स्पोर्ट्स मध्ये अपरिग्रह आपण जे अपरिग्रह. पाहिले होते ना, हा हा, ते मी त्या क्लासला नव्हतो, तर कसा त्याचा वापर कसा आहे? अपरिग्रह म्हणजे काय सांगू शकाल का? अपरिग्रह पंचशिलाचं पालन करण्यासाठी अपरिग्रह शब्द वापरतात. कशाचं? सर, अपरिग्रह पंच म्हणजे साठा न करणे. परिग्रह म्हणजे साठा करणे आणि अपरिग्रह म्हणजे साठा न करणे, आणि ह्याचा आपल्याला स्पोर्ट्समध्ये त्याचं लागू होत नाहीये ते. आपण त्या दिवशी तेव्हा बघितलं हो. होतं. तर तुम्हाला अपरिग्रह काही हे हॅलो साठा न करणे. यम नियमामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत योगामध्ये. येस स्पोर्ट, स्वाध्याय असेल म्हणा, आपण बऱ्याच सगळ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. पण अपरिग्रहाचा तितकासा तिथं लाभ तेवढा आपल्याला दिसून येत नाही. तुम्हाला काही आयडिया असेल तर सांगू शकता तुम्ही. सचिन सर. तर कसा लाभ होऊ शकतो? त्याचा होणारच नाही ना. साठा न करणं म्हणजे बरं आहे. आपण त्यावेळी पण ओके. सांगितलेलं आहे. नाही, लाभ मी होणार नाही नव्हतो म्हणून. त्या क्लासला, मी नव्हतो, अटेंड नव्हतो. हं. ओके. चालतंय. त्याचे रेकॉर्डिंग वगैरे आहेत, तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. येस. पुढे जाऊयात मग, वेळ कमी आहे आपल्याला. कारण एक आठवडा आहे आपल्याकडं. 3 तास भेटतील बहुतेक पुढच्या आठवड्यातले. तर सुट्टी आहे का सर? सुट्टी नाही. तुमच्या परीक्षा कधी बसून आहेत काय सांगितलं का? 15 एप्रिल. एप्रिल मध्ये आहेत का? हं. ठीक. तरी मी विचारतो राम महाराजांना, तसं काही नाही. तर शेवटी एकदा प्रश्न पाहूया सर प्रश्नपत्रिकेतले. हो हो, बघूयात ना. प्रश्नपत्रिका आपल्याला सगळ्याच बघायच्या आहेत, तसं काय नाही. पण मॉड्यूल तिसरं जे आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती बघूयात काय. मॉड्यूल थर्ड, तिसरं आणि तुमचं शेवटचं मॉड्यूल. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग जो तुम्हाला आहे, योगा थेरपीचा भाग यामध्ये आहे. तर याच्यामध्ये किती पॉइंट्स आहेत बघा, एकूण 5 पॉइंट्स इथं सांगितलेले आहेत. पहिला जो आहे तो नेचर ऑफ योगा थेरपी. योगा थेरपीचं स्वरूप आपल्याला बघायचं आहे सर्वप्रथम. त्यानंतर स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ योगा थेरपी. तिसरा पॉइंट आहे प्रिन्सिपल्स ऑफ योगा थेरपी. चौथा
टेक्निक्स ऑफ योगा थेरपी. आणि 5वा जो आहे शेवटचा, बेनिफिट्स ऑफ योगा थेरपी. बरोबर आहे, म्हणजे योगाचे फायदे शेवटी बघायचे आहेत आपल्याला योगा थेरपीचे. बरोबर, योगा क्लास आणि योगा थेरपी ते आपण बघूयात काय नेमकं फरक त्याच्यामध्ये. मॉड्यूल फर्स्ट मधला त्याच्यामधला पहिला पॉइंट बघूया. तर प्राथमिक माहिती म्हणा किंवा सुरुवात. नेचर ऑफ योगा थेरपी. योग चिकित्सेचे स्वरूप बघायचे आपल्याला. नेचर म्हणजे योग चिकित्सेचं स्वरूप काय आहे. तर सुरुवातीला आपण थेरपी म्हणजे काय सांगू शकाल का कुणी? कशाला म्हणायचं थेरपी, किंवा थेरपीचा मराठीतून अर्थ सांगा. थेरपी कशाला ट्रीटमेंट. म्हणता येईल? चिकित्सा. चिकित्सा. आणखीन काही? विलाज, एखाद्या रोगावर विलाज करणे, उपाय करणे. बरोबर आहे, छान. आणखीन काही सांगता येईल का? ठीक आहे, पुढे बघूया नेमकं थेरपी किंवा चिकित्सा याला काय म्हणायचं. बर, सर्वप्रथम आता योग म्हणजे तर तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे का? माहित आहे का योग म्हणजे काय? हो सर. हा, तर तितकंच आपण इथं बोलण्याची गरज नाही आहे, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे योग म्हणजे काय. त्याच्या पुढचा भाग म्हणजे चिकित्सा. योग चिकित्सा. चिकित्सा म्हणजे आपण तर त्याला सामान्य भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो, इलाज म्हणा, आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपचार म्हणा, ट्रीटमेंट म्हणा इत्यादी. तर ह्या गोष्टी कधी घडतील हो? एखादा व्यक्ती आजारी असेल तर या गोष्टी घडतात, बरोबर आहे. तर त्याची अट काय आहे? आजारी असणं. आजारी असल्यानंतर मग त्याच्यावर उपचार असतील, इलाज असतील, ते आपण सर्व काही करू शकतो. तर थोडक्यात चिकित्सेचा अर्थ आपण इथं पाहिलेला आहे. तर काय? इलाज, उपचार किंवा ट्रीटमेंट इत्यादी आपण इथं म्हणू शकतो. तर नेमकं व्याख्या आपल्याला काय म्हणता येईल बघा चिकित्सेची. रुग्णाला रोगापासून मुक्त करणे किंवा रोगाच्या लक्षणावर उपाययोजना करणे. आताच मी म्हणल्याप्रमाणे तर याची अट काय आहे? उपचार कधी करता येतो? सामान्य माणसावर उपचार करता येतो का? नाही. तर त्या माणसाला अगोदर आजारी असावं लागेल, बरोबर आहे. आजारी असल्यानंतर मग आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो. तर मग कधी उपचार करायचे आणि कशासाठी? तर रुग्णाला रोगापासून मुक्त करण्यासाठी आपल्याला उपचार करायचे, किंवा रोगाची जी लक्षणं आहेत ती लक्षणं कमी करण्यासाठी त्या लक्षणांवरती उपाययोजना, म्हणजेच काय म्हणता येईल हो इथं? उपाययोजना म्हणजे लक्षणावर उपाययोजना. आता समजा थोडक्यात ताप आलेली आहे, बरोबर आहे. मग त्याच्यावर उपचार काय करता येईल? उपाययोजना काय करता येईल? सांगा. किंवा सर्दी झालेली आहे तर त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल तुम्हाला? तर वाफा घ्यायच्या जरा गरम पाण्याच्या. हो, छान. आणखीन? आणखीन काय सांगता येईल? सरळ डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन यायचं. आणखीन काढा घेणे. काय? काढा. हो, काढा, बरोबर.
म्हणजे ह्या काय झाल्या गोष्टी, उपाययोजना झाल्या. म्हणजे रोगाची लक्षणं दूर करण्यासाठी आपण काय केलो, वेगवेगळ्या उपाययोजना केलं. कोणी काढा घेतलं, बरोबर आहे, कोणी वाफा घेतल्या, कोणी सिट्रिजिन घेतली, गोळी घेतली, टॅबलेट घेतली, कोणी डॉक्टरला जाऊन इंजेक्शन दाखवून इंजेक्शन घेतलं. म्हणजेच ह्याला काय म्हणायचं आहे, उपाययोजना म्हणायचं आहे. रोगाची लक्षणं दूर करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणे. हे कशामध्ये येतं, चिकित्सेमध्ये येतं, उपचारामध्ये येतं, बरोबर आहे. पुढे काय सांगितले बघा, यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व उपचारात्मक प्रक्रिया, म्हणजे आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे काय काय प्रक्रिया केल्या, गोळी घेतली, वाफ घेतली, बरोबर आहे, परत काय केलं, आणखीन काढा घेतला, म्हणजे ह्या काय झाल्या, उपचारात्मक प्रक्रिया झाल्या. म्हणजेच याला काय म्हणायचं आहे, चिकित्सा होय. परत एकदा बघूयात पूर्ण व्याख्या. रुग्णाला रोगापासून मुक्त करणे किंवा रोगाच्या लक्षणावर उपाययोजना करणे, यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व उपचारात्मक प्रक्रिया म्हणजेच चिकित्सा होय. तर मग आता उपचार आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपण घेऊ शकतो, बरोबर आहे. तसंच मग योगामध्ये काय उपचार घेता येईल हो, काय करता येईल, तर वेगवेगळी जी आजार आहेत, विकार आहेत, गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, सर्दी असेल, खोकला असेल किंवा आणखीन काही असतील गोष्टी, तर त्याच्यासाठी योगामध्ये उपचार काय करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. ही झाली आपली चिकित्सेची व्याख्या, बरोबर आहे. योग चिकित्सेच्या स्वरूपामधील चिकित्सेची व्याख्या आपण पाहिली. तसंच पुढं काय म्हणलेलं आहे बघा, मानसिक किंवा शारीरिक आजार असलेल्या व्यक्तीवर औषधे किंवा ऑपरेशन न वापरता उपचार करणे. आता वरची जी व्याख्या आहे त्याच्या खाली थेरपी म्हणजे लिहिलेलं आहे बघा. तर थेरपी म्हणजे काय, मानसिक किंवा शारीरिक आजार असलेल्या व्यक्तीवर औषधे किंवा ऑपरेशन्स न वापरता उपचार करणे. आता हा उपचार बघा कसा आहे, फिजिओथेरपी बघितली का तुम्ही कधी? हो त्याच्यामध्ये सर, गोळ्या औषधं देतात का हो त्याच्यात? नाही देत सर. बरोबर, फिजिओथेरपी मध्ये देत नाहीत, पण तुमची इतर ट्रीटमेंट चालू असते, ते असेल किंवा नसेल. परंतु फिजिओथेरपी मध्ये देतात का? नाही. तर शारीरिक हालचाली असतील किंवा आणखीन कोणत्या गोष्टी असतील, अशा गोष्टींचा वापर करून त्या ठिकाणी त्या रोग्याला बरं करण्याचा प्रयत्न केला जातो. मग तिथं ऑपरेशन टाळता येणं, ह्या गोष्टी महत्वाच्या असतात, बरोबर आहे. तसेच आणखीन कोणती थेरपी माहित आहे का तुम्हाला? तुमच्या ऐकण्यात असेल, बघण्यात असेल. पंचकर्म असतं सर नॅचरोथेरपी मध्ये. नॅचरोपॅथी का थेरपी? नॅचरोथेरपी पण असते ना सर, त्याच्यामध्ये पॅथी मध्येच थेरपी येते ना सर वेगवेगळी, त्याच्यामध्ये मड थेरपी वगैरे वापरल्या जाते. हो. मग नॅचरोपॅथी मध्ये औषधं देतात का? असतात ना सर, बऱ्याचदा काढे असतात. ठीक आहे. मग नॅचरोथेरपी मध्ये काय काय देतात, काय देता येते? सर मड त्याच्यात थेरपी. मड थेरपी असते, नंतर ते पोटलीनं वेगवेगळ्या औषधांच्या यानं शेकल्या जातं, आणि सूर्यस्नान वगैरे हे त्याच्यामध्येच देतात सर. घर्षण स्नान, सूर्यस्नान. हे सुद्धा थेरपी मध्ये येतात. उपचार हे आहेत दोन प्रकारचे. एक प्रकार जो आहे तो औषध घेऊन उपचार करायचा आहे, बरोबर आहे. आणि दुसरा जो आहे तो औषध न घेता बाह्य साधनांचा वापर करून, बरोबर आहे. आणखीन कुठली थेरपी सांगता येईल का? मॅग्नेट थेरपी, वॉटर थेरपी. मॅग्नेट थेरपी, बरोबर आहे बघा, वॉटर छान. वॉटर आणखीन वॉटर थेरपी पण आहे. वॉटर थेरपी. ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर.
हो, ॲक्युप्रेशर असेल, ॲक्युपंक्चर असेल, यामध्ये सुद्धा औषधं आपण देत नाही. बाह्यक्रिया, वेगवेगळ्या बाह्यक्रिया करून आपण आजाराची लक्षणं दूर करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा झाल्या ह्या वेगवेगळ्या थेरपी. बरोबर आहे. तर थोडक्यात थेरपीची व्याख्या बघितली आपण. सुरुवातीला चिकित्सा म्हणजे काय बघितलं. तर आता पुढे जो आहे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ योगा थेरपिस्टच्या मते योगा थेरपी म्हणजे काय बघूयात. आता ही सुद्धा थेरपीच आहे बघा. आता याच्यामध्ये आपण योगा थेरपी देताना औषधं देतो का हो कुठली? योगा थेरपी देताना औषधं देतो का आपण? नाही सर. नाही, बरोबर आहे. याच्यामध्ये योगाभ्यास, योगासनं असतील, प्राणायाम असतील, सूक्ष्म व्यायाम असतील, ध्यान असेल, धारणा असेल, या वेगवेगळ्या गोष्टी देऊन त्या व्यक्तीच्या आजारामध्ये, त्या व्यक्तीच्या लक्षणांमध्ये आपण दुरुस्ती करत असतो. त्याच्यामध्ये लक्षणं दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर आहे. हे मग आपल्याला काय म्हणता येईल, याला योगा थेरपी म्हणता येईल का? होय सर. योगाला थेरपी म्हणता येईल का मग? बरोबर आहे. कारण शारीरिक आणि मानसिक, योगोपचार म्हणजे योग थेरपीच झाली ना सर. हो, शारीरिक आणि मानसिक जी विकार आहेत त्यांची लक्षणं आपण कमी करतो याच्यामध्ये, योगाभ्यासामध्ये त्यांच्यामध्ये दुरुस्ती करून आणतो परत. आणि त्यामुळंच आपण हिला योगा थेरपी असं म्हणू शकतो. बरोबर आहे. आणि हे ना थेरपीची व्याख्या पूर्ण करते का? तर करते. कारण औषधं किंवा ऑपरेशन्स वापरत नाही आपण याच्यामध्ये. हे दोन्ही गोष्टी न वापरता आपण हा उपचार देतो. म्हणून तिला आपण थेरपी म्हणू शकतो. योगा थेरपी असं म्हणू शकतो. तर पुढे बघूयात. योगा थेरपी ही योगाच्या शिकवणी आणि पद्धतींचा वापर करून सुधारित आरोग्य आणि कल्याणाकडे प्रगती करण्यासाठी व्यक्तींना सक्षम बनवण्याची प्रक्रिया आहे. आताच आपण म्हणल्याप्रमाणे इंटरनॅशनल असोसिएशन काय म्हणतंय, तर योगा थेरपी ही योगाच्या शिकवणी म्हणजेच काय, आसनं असतील, प्राणायाम असेल किंवा आणखीन काही गोष्टी असेल आणि अशा पद्धतींचा वापर करून आपल्याला आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणायची. बरोबर आहे. त्यालाच इंटरनॅशनल असोसिएशननं अशी त्याची व्याख्या केलेली आहे. तर योग थेरपी ही एक स्वयं सशक्तीकरणाची प्रक्रिया आहे. कशी प्रक्रिया आहे ही? स्वयं सशक्तीकरणाची प्रक्रिया आहे. स्वतःला मजबूत बनवण्याची, स्वतःला सुदृढ बनवण्याची प्रक्रिया आहे. बरोबर आहे. हो सर. आणि इथे काळजी घेणारा योगा थेरपिस्टच्या मदतीने एक वैयक्तिकृत आणि विकसित होणारी योगाभ्यास लागू करतो. ही स्वयं सशक्तीकरणाची प्रक्रिया आहे. परंतु योगा थेरपीमध्ये काय असतं, आणखीन एक व्यक्ती इथं समावेश होतो. तो कोण आहे? योगा थेरपिस्ट. त्याच्या मदतीनं आपल्याला वैयक्तिकृत आणि विकसित होणारा योगाभ्यास कोण लागू करतो? स्वतः लागू करतो का आपण तिथं? नाही. तर योगा थेरपिस्ट आपल्याला तो योगाभ्यास आपल्यावरती लागू करतो. परंतु प्रक्रिया कशी आहे? स्वयं सशक्तीकरणाची प्रक्रिया आहे. बरोबर आहे का? समजतंय का? समजते का? हो सर. हा. का खूप अवघड तर वाटत नाही? ठीक आहे. पुढे जाऊयात बघा. तर आता हा. स्वयंशक्तीकरण म्हणजे ती जी व्यक्ती जिच्यावर आपण योगा उपचार करणार तिने स्वतःहून ते सगळं केलं पाहिजे. मग ही असाच स्वतःला अर्थ आहे. सशक्तीकरणाचीच प्रक्रिया आहे. हा. काय काय?
म्हणजे जी व्यक्तीवर आपण आता योगा थेरपी ज्या व्यक्तीवर आता एखादी व्यक्ती जर आजारी आहे तिला स्वतःच ते केलं पाहिजे ना त्याच्यातून योगा. मग ही थेरपी, जो ती थेरपी घेण्यासाठी आलाय हा तोच व्यक्ती योगाभ्यास करणार आहे ना. म्हणजे स्वयं सशक्तीकरण परंतु त्याला मग म्हणतात. हो, बरोबर आहे की मग हा, ठीक आहे. तो स्वतःच अभ्यास करणार आहे ना. तो थेरपिस्ट कुठं करणार आहे अभ्यास? फक्त तो तुम्हाला मदत करणार आहे. परंतु अभ्यास कसा आहे? स्वयं सशक्तीकरणाचा आहे. बरोबर आहे का? तो फक्त अभ्यास लागू करतो आणि करायचा कोण आहे मात्र आपण. हम्म, बरोबर आहे सर. हं, ठीक आहे. तर बघा, आजपर्यंत म्हणजे बघा 1920 पर्यंत हा जो काळ होता, आता आपण या ठिकाणी योगाला आपण थेरपी म्हणलो, बरोबर आहे. तर आजपर्यंत थेरपी म्हणत होते का ह्या गोष्टी योगाला? म्हणत नव्हते, बरोबर आहे. आतापर्यंतचा जो काळ होता, तर योग कुणासाठी? तर ग्रहस्थी लोकांनी योग करू नये, आणि योग हा जो आहे तो आध्यात्मिक मार्ग स्वीकारणाऱ्यांसाठी योग आहे, अशा धारणा पूर्वी होत्या. बरोबर आहे. मग योग नेमकं कशासाठी करायचं? ध्यान धारणा असेल तर समाधीच्या प्राप्तीसाठी, मोक्षाच्या प्राप्तीसाठी योगाभ्यास करायचा, अशा धारणा होत्या. बरोबर आहे. म्हणजेच हा मार्ग कसा आहे? गृहस्थी लोकांसाठी आहे का? नाही. हा मार्ग रानावनात जाऊन, जंगलामध्ये राहून, कुटीमध्ये राहून अभ्यास करण्याचा मार्ग आहे, संसारी लोकांसाठी मार्ग नाही. अशा कधी धारणा होत्या? 1920 पर्यंत, ज्यावेळी ह्या अशा धारणा होत्या. योग आपल्यासाठी नाही, संसारी लोकांसाठी नाही, तो आध्यात्मिक मार्ग आहे, आध्यात्मिक लोकांनीच करावा. बरोबर आहे. त्याच्यासाठी ब्रह्मचर्याचं पुरेपूर पालन करावं लागतं, आणि आपण आपल्या जीवनामध्ये योगाभ्यासाचा समावेश पूर्वी करत नव्हते. बरोबर आहे. फक्त आध्यात्मिक मार्गामध्ये उन्नती करण्यासाठी योगाचा अभ्यास केला जायचा. बरोबर आहे. तर मग पुढे काय घडलं? बघा, तर योग थेरपी ही आधुनिक संज्ञा आहे. पूर्वी थेरपी असं म्हणलं जायचं नाही, किंवा शरीरातील विकार दुरुस्त करण्यासाठी, गुडघेदुखीसाठी योगा वापरला जायचा नाही. पूर्वी कंबरदुखीसाठी योगा वापरला जायचा नाही. फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं जायचं. परंतु घडलं काय? तर 1920च्या दशकामध्ये स्वामी कुवल्यानंद यांनी या थेरपीला, म्हणजे योग हा फक्त आध्यात्मिक मार्गासाठीच नाही, तर शरीराच्या व्याधी सुद्धा दुरुस्त करण्यासाठी वापरता येतो, असं कोण दाखवून दिलं? स्वामी कुल्यानंद. बरोबर आहे. पूर्वी असं होत नव्हतं. योगाभ्यास फक्त आध्यात्मिक मार्गासाठी केला जायचा. परंतु 1920 मध्ये मात्र योगाला थेरपी म्हणण्याचं काम, योग हा शारीरिक व्याधी दुरुस्त करण्यासाठी वापरता येतो, शरीराच्या व्याधी, मनाच्या व्याधी यांना दूर करण्यासाठी वापरता येतो, हे असं कोवल्यानंद यांनी दाखवून दिलं. मग तिथूनच वेगवेगळ्या विकारांना दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास केला जाऊ लागला. बरोबर आहे. तर काय म्हणले बघा, योगा थेरपी ही आधुनिक संज्ञा आहे, आणि 1920च्या दशकात स्वामी कोवल्यानंद यांनी तयार केली होती, ज्यांचा विश्वास होता की योग साधनेमुळे होणारी शारीरिक आणि मानसिक मोजणे शक्य होईल. त्यावेळी त्यांनी, आता तुम्ही जो थेसिस लिहिताय, बरोबर आहे का? थेसिस नाही वाटतं तुम्हाला अजून? नाही सर. त्याच्याबद्दल काय माहिती तरी आहे का, थेसिस बद्दल?
विषय आहे का थोडाफार तुम्हाला? का तो विषयच नाही? पुढच्या वर्षी आहे तो सर. हा, 2 विषय काय तर आहेत वाटतं, फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला. का नाही तुम्हाला? नाहीच. ठीक आहे. थेसिस म्हणजे आपल्याला शेवटच्या वर्षी योगातील एखादा विषय निवडायचा असतो. आणि आता समजा ओंकार आहे, ओंकार साधनेचे. सर 4th सेमिस्टरला आहे सर ते. हो, 4th सेमिस्टरला आहे, बरोबर आहे. पण तुम्हाला काही माहिती असलं तर म्हणून विचारलं. म्हणजे नाही सर, आयडिया नाही. कोवल्यानंदांनी कसं दाखवून दिलं बघा योगा थेरपी, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. की थेसिस जे आहे, सर्च, शोध निबंध, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, एखादा विषय निवडायचा असतो. म्हणजे कसं, आता थायरॉइडसाठी योग अभ्यास हा विषय तुम्ही निवडला, मग त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित लिहायचं असतं आणि या थायरॉइडसाठी हे योगाभ्यास आपण करून घ्यायचा असतं 2 महिने 3 महिने. मग त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बदल दिसून आले ते आपल्याला नोंदी करायच्या असतात आणि शेवटी त्याचा निष्कर्ष द्यायचा असतो. बरोबर आहे. मग कोणतीही गोष्ट आजच्या नवीन जगात, आजच्या आधुनिक काळात सिद्ध करायची असली तर तिला सर्च करून दाखवावी लागते. तिचे लाभ संशोधनातून दाखवावे लागतात. त्यावेळी जग त्याला मान्य करतं. बरोबर आहे. नाहीतर जग स्वीकारत नाही. मग आता आपण ऐकतो की ओंकार केल्याने, भ्रामरी केल्याने मन स्थिर राहतं, शांत राहतं. किंवा वेगवेगळे आसनं केल्यानं, म्हणजे बॅक बॅक ह्याची असतील, पेनची, त्या ठिकाणी ही आसनं दिलं की आपल्याला कंबरदुखीचा त्रास कमी होतो, असं ऐकतो. परंतु शोध निबंधामध्ये ते सिद्ध करून दाखवावं लागतं. त्यावेळीच मग ते स्वीकारलं जातं की बाबा हे आसनं केल्यानंतर आपल्याला बॅक पेनचा त्रास कमी होतो. असं त्यावेळी स्वामी कोवल्यानंदांनी शोध निबंध दिले, प्रस्तुत केले, मांडले. आणि त्या शोध निबंधातून असं दाखवून दिलं की योग हा शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो. बरोबर आहे. आणि वेगवेगळ्या व्याधींवरती वेगवेगळा योगाभ्यास दिला. भारताच्या बाहेरील जे लोक आहेत त्यांना सुद्धा बोलवलं, त्यांच्यावरती वेगवेगळा योगाभ्यास दिला आणि ते शोध निबंध मांडले आणि त्याच्यातून सिद्ध करून दाखवलं की बाबा हा हा अभ्यास केल्यानं हा हा त्रास कमी होतो. बरोबर आहे. तर असं सिद्ध केल्यानंतर मग मात्र लोकांना माहिती झालं की बाबा योग हा फक्त साधू संतांसाठी नाही, फक्त संन्याशी लोकांसाठी नाही, किंवा फक्त रानावनात जाऊन करण्यासाठी नाही, तर सामान्य लोकांना सुद्धा योगाचा फायदा होतो. कशा पद्धतीनं? मग शारीरिक पद्धतीनं. आता बघा, आपण सामान्य लोक जे योगाभ्यास करतात तर कुण्या दृष्टिकोनातून करतात हो, सांगा बरं. आता आपण जो सध्या शिकतो, MA असेल किंवा योग मार्गामध्ये योग शिक्षक जे असतील त्यांनाच माहिती आहे योगाचा अर्थ. योग कशासाठी केला जातो? मोक्ष प्राप्ती, समाधी प्राप्ती ही उद्दिष्ट आहेत योगाची. परंतु जो सामान्य माणूस आहे तो कपालभाती करतो, रोज तो कपालभाती करलेला आहे किंवा अनुलोम विलोम करलेला आहे किंवा वेगवेगळे आसनं करलेला आहे किंवा रामदेव बाबांचे हे पाहून वेगवेगळे आसनं करलेला आहे. तो त्याच्या पुढे दृष्टिकोन कोणता असतो? शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं हा त्याचा उद्देश असतो सर. खूप छान. तर सामान्य व्यक्ती जो आहे तो फक्त कुठपर्यंत थांबलेला असतो? शारीरिक व्याधी आणि मानसिक व्याधी या 2 व्याधींना दुरुस्त करण्यासाठी इतपतच तो योगाचा अभ्यास करतोय किंवा योगाची मजल इथपर्यंतच आहे असं त्याला वाटतं किंवा तिथपर्यंतच तो त्याचा अनुभव घेतोय. बरोबर आहे. परंतु काही जाणकार व्यक्तींनाच मात्र त्या पुढच्या गोष्टी माहीत असतात की बाबा फक्त हे शरीरासाठीच नाही, शरीर तर दुरुस्त होतच, शरीराच्या व्याधी तर दूर होतातच, पण त्याचसोबत आपल्याला योग मार्ग हा मोक्षाकडे घेऊन जाणारा आहे. योग साधना ही आध्यात्मिक साधना आहे. बरोबर आहे.
परंतु सामान्य माणसाला ह्या गोष्टी माहित असतात का? नाही सर. माहित नसतात, फक्त शरीरापुरतं बघतो तो. मग परंतु पूर्वी हे सुद्धा माहित नव्हतं, तर ते आध्यात्मिकासाठी आहे, ते आपलं नाहीच, आपलं त्याचं काही देणं घेणं नाही, अशी मनामध्ये धारणा होती पूर्वी. परंतु 1920 मध्ये मात्र कोवल्यानंदाने वेगवेगळे शोध निबंध केले, प्रस्तुत केली, दाखवली आणि जगाला दाखवलं बाबा योगामुळे अशा व्याधी सुद्धा दुरुस्त करता येतात. तेव्हापासून मग मात्र योगाला शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी वापर होऊ लागला. बरोबर आहे. तर हे श्रेय सगळं कुणाला जातो? कुवलयानंदा सर, स्वामी कुवलयानंद. स्वामी कोवल्यानंदांना जातं. बरोबर आहे. तर थेरपी म्हणून त्यांनीच याची हे जगाला दाखवून दिलं. पुढे काय सांगितले बा? स्वामी कोवल्यानंद यांच्या कार्यामुळेच योगाचे विशिष्ट परिणाम वैद्यकीय स्थितीवर लागू करणे शक्य झाले. तर पुढे बघूयात आपण योगा क्लास आणि योगा थेरपी याच्यामध्ये काय फरक सांगता येईल बरं? काय फरक सांगता येईल? क्लास हा सर्वांसाठी असतो आणि थेरपी हा विशिष्ट व्यक्तीसाठी असतो, जो की ज्याला विशिष्ट काही आजार असेल त्यासाठी. हा, छान. ज्यावेळेस योगा क्लास घेतो तो सामूहिकरित्या आपण घेत असतो. भरपूर जण त्यामध्ये सामील झालेले असतात. 10-15 जण असतील, 20 असतील, 50, 100, 200, 500 सामूहिक स्वरूपामध्ये योगा क्लासचं नियोजन केलं जातं. आणखीन काही सांगता येईल? दोन्हीमध्ये फरक काय सांगता येईल? योगा टीचर योगा थेरपी देऊ शकतो का? शकतो सर. तर देऊ शकतो, पण त्यांना शारीरिक व्याधी आणि अनाटॉमी म्हणजे बॉडी स्ट्रक्चर, शरीर रचनाशास्त्र माहित असायला हवं. ही गोष्ट महत्वाची आहे. बरोबर आहे. योग शिक्षक सुद्धा योग थेरपी देऊ शकतो, परंतु तिथं अट काय आहे? तर त्या योग शिक्षकाला शरीर रचना जी आहे ती त्याला माहिती असली पाहिजे. बरोबर आहे. की हाडांचा अभ्यास, स्नायूंचा अभ्यास, सांध्यांचा अभ्यास, अवयवांचा अभ्यास, या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या व्यक्तीला असणं गरजेचं आहे. त्यावेळी तो थेरपी देऊ शकतो. बरोबर आहे. आता समजा एखादी गोष्ट, एखादा आजार आहे, मग तो काय काय केल्यानंतर कमी होऊ शकतो, त्याची कारणं काय आहेत, मूळ कारणं काय आहेत, मग त्याच्यासाठी कोणता योगाभ्यास केला पाहिजे. मग तो योगाभ्यास केल्यानंतर त्या कारणामध्ये कमी होत जातील ती कारणं, हे सगळं त्याच्या लक्षात आलं पाहिजे. बरोबर आहे. आता आपण योग देतो, मणक्यासाठी योग देतो समजा, तर मणक्यामध्ये भुजंगासन करा, हे सर्वसामान्य आहे, सगळ्यालाच माहित आहे. बरोबर आहे. परंतु मणक्यांच्या त्रासामध्ये सुद्धा काही असे विकार आहेत की तिथं आपण भुजंगासन देऊ शकत नाही. हे कधी माहित होऊ शकतं? तर त्याला शरीर रचना माहित असेल तर होऊ शकतं. बरोबर आहे. आता भुजंगासन सहसा कधी देतात? कंबरदुखीचा त्रास असेल, सर्वसामान्यांना माहित आहे, आणि मणक्यामधील जी गादी आहे, दोन मणक्यामधली ती चकती जर मागे गेलेली असेल, मागे सरकलेली असेल, तर त्यावेळेस भुजंगासन देणं योग्य आहे. बरोबर आहे. परंतु मणक्यामध्ये क्रॅक्स पडलेले असतील किंवा तो बाजूची जी हाडं असतात, ती उद्याच्या तासामध्ये दाखवतो, त्यांच्यामध्ये क्रॅक आलेला असेल किंवा मागची जी दोन असतात टोकं, बरोबर आहे, त्यांच्यामध्ये कॉम्प्रेशन होत असेल, तर त्यावेळी सुद्धा कंबरदुखीचा त्रास जाणवू शकतो. परंतु त्यावेळी आपण भुजंगासन देऊ शकत नाही. भुजंगासन दिल्यामुळं परत त्यांच्यामध्ये आणखीन कॉम्प्रेशन होऊ शकतं. मग त्याला पुढं झुकण्याची आसनं द्यावी लागतात. म्हणजे थोडक्यात तिथं अट काय आहे?
योगा टीचर योगा थेरपी देऊ शकतो, परंतु त्याला सर्व शरीर रचना माहीत असणं गरजेचं असतं. पुढे बघूयात. योगा क्लास हा सामूहिकरित्या घेता येतो आणि योग थेरपी मात्र वैयक्तिकरित्या आपल्याला द्यावी लागते. तसंच योगा क्लासमध्ये अनेक आसनं करणं किंवा शरीराची मजबूती वाढवणं, शरीराला सर्वांगीण व्यायाम देणं हे उद्देश असतं योगा क्लासमध्ये. बरोबर आहे. अनेक आसनं करणं तिथं उद्दिष्ट असतं. परंतु योगा थेरपीमध्ये तसं करता येतं का? अनेक आसनं करता येतील का? येत नाहीत. काही ठराविक आसनच करणं तिथं गरजेचं आहे. सर्वच आसनं करता येतील का हो? नाही सर. बरोबर आहे, करता येणार नाहीत. फक्त ठराविक आसनं मात्र तिथं आपल्याला देता येतील. योग अंतराय माहित आहे का तुम्हाला? काय सर? योग अंतराय हो सर. सांगता येईल का तुम्हाला? 9 अंतर आहे. काय काय आहेत? व्याधी, स्त्यान, संशय, हा प्रमाद, आलस्य, हा अविरती, भ्रांती दर्शन, अनवस्थित्वाने. हो, आलस्य, भूमिकत्व, अवस्थित. हे योगातील अडथळे आहेत. बरोबर आहे. योग साधना करणाऱ्यांसाठी हे अडथळे आहेत. त्यातील व्याधी नावाचा जो प्रकार आहे तिथं आपल्याला दिसून येतो बघा. बरोबर आहे. योगा क्लासमध्ये अनेक आसनं आपण करू शकतो, परंतु एखाद्या व्यक्तीला एखादी विशिष्ट व्याधी असेल तर तो मात्र सर्व आसनं करू शकणार नाही. बरोबर आहे. म्हणजेच तो अडथळा आहे, तो योगाभ्यास करण्यासाठीचा अडथळा आहे. मग इथं काय म्हणलेलं आहे? फक्त तो ठराविक आसनं इथं करू शकतो. ठराविक आसनांचा अभ्यास तो करू शकतो. पुढे काय सांगितले बघा, तिसरा नंबरचा जो आहे जनरल प्रॅक्टिस. योगा क्लासमध्ये कॉमन प्रोटोकॉल असतो. बरोबर आहे का? सर्वांसाठीच कॉमन प्रोटोकॉल असतो. सर्वजण करतात, वेगवेगळे आसनं करतात, वेगवेगळे प्राणायाम करतात, सूक्ष्म व्यायाम करतात. परंतु योगा थेरपीमध्ये तसं आहे का? नाही. तो जो क्लायंट आहे त्याच्या उद्देशानुसार त्याला बॅक पेनचा त्रास आहे तर बॅक पेनचीच तिथं आपल्याला आसनं द्यायची असतात. गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघेदुखीची आसनं द्यावी लागतात. किंवा शुगरचा त्रास असेल तर शुगरची आसनं, बीपीचा त्रास असेल तर बीपीची. म्हणजेच इथं काय म्हणलेलं आहे, योगा क्लासमध्ये जनरल प्रॅक्टिस होते, कॉमन योगा प्रोटोकॉल वापरता येतो, परंतु योगा थेरपी मात्र त्यांच्या उद्देशानुसार आपल्याला तिथं वापरावी लागते. तसेच आता आपण म्हणल्याप्रमाणे योगा क्लास हा योगा टीचर असतो, योगा क्लास घेतो, आणि योगा थेरपीसाठी मात्र योगा थेरपिस्टची आवश्यकता असते. परंतु योगा टीचर योगा थेरपी देऊ शकतो का? जर त्याला शरीर रचना माहिती असेल आणि तर त्यावेळेस मात्र तो पण योगा थेरपीचा अवलंब करू शकतो. काही अडचणी वगैरे ह्याच्यात? नाही सर. ठीक आहे, मग थांबूयात आपण, वेळ झालेली आहे.